तुम्ही खर्चाची चिंता करू नका, निवडणूक आयोगाला आम्ही हिशोब देऊ, असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। गडचिरोलीतील प्रचार सभेत स्टार प्रचारक चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलं। तर निवडणूक आयोग भाजपचा घरगडी आहे का, असा सवाल यावरून सुषमा अंधार यांनी केलाय। काय बजेट नाही, चिंता नको करा। अरे निवडणूक अधिकाऱ्याला सांगू ना बजेट हे केवढ्याचं आहे, ते केवढ्याचं आहे। एक वर्षाचा काल 50 रुपये लावाल। निवडणूक आयोगाला हिशोब देऊ आपण। तुम्ही चार प्रचारक आहे, त्यामुळे कशाला हिशोब लागते? त्यामुळे राज्यावर आम्ही हिशोब देऊ। आमच्या लाडक्या बहिणीला उन्हात नाही बसवायचं यानंतर की काय खर्च करायचं ते करा, निवडणूक आयोगाला काय सांगायचं ते मी सांगतो। याचा अर्थ काय बावनकुळे साहेब? आपल्याला असं म्हणायचं आहे का की निवडणूक आयोग हा आपला घरगडी आहे? म्हणजे घराची कळा अंगण सांगतो म्हटल्यासारखं जर मंत्रिपदावरची सरकारमधली व्यक्तीच असं बोलत असेल तर निवडणूक आयोग नावाची यंत्रणा किंवा पारदर्शक निवडणुका किंवा कायदा आणि सुव्यवस्था जी खालच्या लोकांनी राखायची आहे ती कशी राखली जाईल?